दीक्षाभूमी सभोवती हर्षा
होतो ते जाळणार होते मी टाळणार होतो ते जाळणार होते मी टाळणार होतो वामन सहित तेथे वामन सहित तेथे जाऊन काल आलो वामन सहित तेथे जाऊन काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो. सर्वांनी दीक्षा घेतली. मध्य प्रदेशात 48 जिल्ह्यात शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही बाबासाहेबांनी महानिर्वाणाच्या अगोदर अस्पृश्यांच्या हितासाठी झगडणारी संघटना जी जागृत होती त्यांनीच सर्व समाज समावेशक रिपब्लिकन पक्ष स्थापन करावा व लोकशाहीवादी असा हा नवा पक्ष शेका फेडरेशन बरखास्त करून तो करण्याविषयी या नव्या पक्षाच्या घटनेचा कच्चा मसुदाही तयार करून ठेवलेला होता. त्याप्रमाणे अखेर रिपब्लिकन पक्ष जन्माला आला आणि बाबासाहेबांचं कार्य त्यांच्या निर्वाणानंतर अशा प्रकारचं चालू राहावं अशा समाज माणसाला अपेक्षा उंचावल्या होत्या. अस्पृश्य माणूस आपल्या बाबासाहेबांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाकडे पाहू लागला. आदरानं विनम्रतेनं राजकारणाची वाटचाल अशी चालू झाली. पुढारी आपापल्या शक्तीनुसार व व्यक्तिमत्वानुसार पक्षाचं व समाजाचं काम करू लागले. 6 डिसेंबर 1956ला बाबा गेले. 6 डिसेंबर 1956ला बाबा गेले आणि पक्ष जणू पोरका झाला. लवकरच म्हणजे 1957ला निवडणुका झाल्या. 9 खासदार आणि 17 आमदार निवडून आले. छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या आणि हळूहळू आमच्या चाणाक्ष नेत्यांनी काही गणितं केली आणि एकमत घडणं अवघड होत असताना दिसू लागलं. दादासाहेब गायकवाड यांनी देशव्यापी जमीन सत्याग्रह पुकारला. यशवंतराव चव्हाणांनी मागण्या मंजूर केल्या. गायकवाड खोब्रागडे राज्यसभेवर तर शांताबाई दाणी आणि रासू गवई यांना मुंबई विधान परिषदेत घेतलं. पुढं दादासाहेबांनी काँग्रेसची मैत्री जोडली. R.D. भंडारे काँग्रेसवासी झाले. दादासाहेब रुपवते त्याच तयारीत होते आणि पुढे यातूनच दलित पॅन्थरचा जन्म झाला. आणि माझ्या लेखणीतून त्यावेळी लवकरच एक गीत लिहून बाहेर पडलं जे मी गाऊ लागलो. पाहिले ना जे कधी ते पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. पाहिले ना जे कधी जात असता तात वदला ताज तख्ता या जपा जात असता तात वदला
ताज तख्ताया जपा त्याच ठाई त्याच ठाई त्याच ठाई आज दुसरा ताज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो पाहिले नाजे कधी भंगले भंगले संसार स्वप्न घर पित्याचे भंगले भंगले संसार स्वप्न घर पित्याचे भंगले बांधणारे भिंत बांधणारे भिंत डोके बाज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो पाहिले नाजे कधी वाटला संसार वाटला संसार वाटा आईचा पाडला वाटला संसार वाटा आईचा पाडला अंतीच्या त्या जीवनाची सांज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो पाहिले नाजे कधी आसवान वाट देई आसवान वाट देई मूक माता एकता आसवान वाट देई मूक माता एकता अंतिला ते कापण्याचे काज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो पाहिले नाजे कधी संपलावा म्हणतयासे
संपला वामंतयाचे गीत आता संपले संपला वामंतयाचे गीत आता संपले संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो लाज आम्ही पाहतो लाज आम्ही पाहतो. भीमानंतर जे कुणी भीमानंतर जे कुणी हे गीतही असंच क्रांती करायचा विचार बाजूला सारून फुटीच्या मार्गानेच जाणाऱ्यांना म्हणजे तशा पुढारी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजल घालणारे ठरावे असे माझ्याकडून लिहिले गेले. माझ्याकडे समाज मनाचा तळ ढवळण्याचा जणू एक अधिकारच प्राप्त झाल्यासारखी भूमिकाच मला जणू मिळालेली होती की काय. मात्र माझ्या लेखणीतून जे गीत उतरले त्याचं नाव होतं भीमानंतर जे कुणी. भीमानंतर जे कुणी हे गीत पुढं कृष्णा शिंदेंच्या आवाजात गायलं गेलं. तळागाळापर्यंत पोहोचलं. लहानांपासून मोठ्यापर्यंत या गीतानं डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. जे बाबासाहेबांच्या विचारांना तडा देतील, विचार बाह्य वागतील त्या प्रत्येकाला सहजपणे उत्तर देणारं हे गीत ठरलं. जणू माझ्या लेखणीत आता एक समाज जागृतीची शक्तीच संचार करू लागली होती. समाज जागृतीची शक्तीच संचार करू लागली होती. ही जणू प्रेमाची हुकमत होती आपल्या समाजासाठी, आपल्या माणसांना योग्य मार्ग दाखवणारी, आपल्या माणसांना योग्य मार्ग दाखवणारी. भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले, भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले, 3 पैशांच्या पुढे वेडे गणिते वाकले. भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले, दिल्लीचा रस्ता भीमाने ज्यांच्या करिता आखला, दिल्लीचा रस्ता
ज्यांच्या करिता आखला नाक्यावर येता क्षणी चारी दिशेला पाकले 3 पैशांच्या पुढे वेळेवळी ते वाकले भीमानंतर जे कुणी क्रांती कराया ठाकले क्रांतीवीर भीमा बराबर रक्तामधी जे माखले क्रांतीवीर भीमा बराबर रक्तामधी जे माखले त्यांच्या पाठी आज यांनी तूप लोणी चाखले 3 पैशांच्या पुढे वेडे गडी ते वाकले भीमानंतर जे कोणी क्रांती कराया ठाकले पाजिले अमृत याना आई भीमाईने जरी पाजिले अमृत याना आई भीमाईने जरी नाही पचले ह्या गड्यांना नाही पचले ह्या गड्यांना सारेची सारे चोकले 3 पैशांच्या पुढे वेळेवळी ते वाकले भीमानंतर जे कुणी क्रांती कराया ठाकले वेदनेचे सूर हे गाण्या प्रताप सिंग आजवर वेदनेचे सूर हे गाण्या प्रताप सिंग आजवर वामन वाणी गायकानी वामन वाणी गायकानी नुसते फुटाने पाकले वामन वाणी गायकानी नुसते फुटाने पाकले 3 पैशांच्या पुढे वेडे गडी ते वाकले भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले भीमानंतर जे कुणी क्रांती कराया टाकले. बाबासाहेबांच्या नंतर राजकारणात जी अनपेक्षित घुसळण झाली त्या घुसळणीनं माझं मन आक्रंदत होतं. बाबासाहेब म्हणाले होते,
काँग्रेस हे जळतं घर आहे. पण बदलती नेत्यांची मानसिकता जणू सोयीप्रमाणे अर्थ काढू लागली होती. आपल्या सोयीचा विचार करीत होती. माझं मन अस्वस्थ होऊन लिहित होतं आणि एक दिवस जणू वडीलधाऱ्याकडून लहान वयाच्या लहान्याला सल्ला द्यावा तसा सल्ला माझ्याकडून एका अशा गीताद्वारे समाजाला दिला गेला की ती माझी भाषा लोकांच्याच काय पण नेत्यांच्याही काळजाला थेट भिडणारी होती. मी जणू एक सल्लाच देत होतो त्यांना. गीताच्या अनुषंगाने मासळीचं रूपक त्यासाठी मी निवडलं आणि वापरलं आणि ते गीत मी गाऊ लागलो. लोक दाद देऊ लागले. माझ्या या गीतानं अनेकांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली, चांगल्या वाईट भूमिकेची आठवण करून दिली. आणि ते गीत होतं, मासळी बोले आपल्या पिलाला. मासळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. मासळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला. दुनिया बघण्यास जाशील वरती, दुनिया बघण्यास जाशील वरती. व्यर्थ लागून जाशील गळाला, दुनिया बघण्यास जाशील वरती. व्यर्थ लागून जाशील गळाला. हट्ट कसला भलताच बाळा, पाहू म्हणतोस वरचा उन्हाळा. हट्ट कसला भलताच बाळा, पाहू म्हणतोस वरचा उन्हाळा. सांग तरशील का तेथे भूमीवर, सांग तरशील का तेथे भूमीवर. जेथे पाणीही नसतंय नळाला, दुनिया बघण्यास जाशील वरती. व्यर्थ लागून जाशील गळाला. डोळे झाकून दर्या किनारी, बगळे बाबांची बसली स्वारी. डोळे झाकून दर्या किनारी, बगळे बाबांची बसती स्वारी. भक्ष होशील त्यांचे तू बाळा, भक्ष होशील त्यांचे तू बाळा. दीप राहणारे नाही कुळाला, भक्ष होशील त्यांचे तू बाळा. दीप राहणारे नाही कुळाला. दुनिया बघण्यास जाशील वरती, व्यर्थ लागून जाशील गळाला.
जाळ टाकून कोळीवरून जाळ टाकून कोळीवरून मोठ माशांची नेती भरून जाळ टाकून कोळीवरून मोठ माशांची नेती भरून जो जो जाळ्यात यांच्या मिळाला जो जो जाळ्यात यांच्या मिळाला जीव समजावा तो तो जळाला जो जो जाळ्यात यांच्या मिळाला जीव समजावा तो तो जळाला दुनिया बघण्यास जाशील वरती व्यर्थ लागून जाशील गळाला पोरी कोळ्यांच्या पडतील तुटून तुला बाजारी नेतील विकून पोरी कोळ्यांच्या पडतील तुटून तुला बाजारी येतील विकून पिले कोणाची म्हणतील भुकेली पिले कोणाची म्हणतील भुकेली आज मासा ताजा मिळाला पिले कोणाची म्हणतील भुकेली आज मासा हा ताजा मिळाला दुनिया बघण्यास जाशील वरती व्यर्थ लागून जाशील गळाला रस्त्याचा वाटका भिकारी रस्त्याचा वाटका भिकारी रस्त्याचा भटका भिकारी तुला पाहून होईल शिकारी रस्त्याचा भटका भिकारी तुला पाहून होईल शिकारी काळ कच्चाच खाईल तुला तो अरे काळ कच्चाच खाईल तुला तो पोटवा मंच गेलंय तळाला काळ कच्चाच खाईल तुला तो पोटवा मंच गेलंय तळाला पोटवा मंच गेलंय तळाला दुनिया बघण्यास जाशील वरती व्यर्थ लागून जाशील गळाला मासळी बोले आपल्या पिलाला खेळ बाळात खाली तळाला दुनिया बघण्यास जाशील वरती रे दुनिया बघण्यास जाशील वरती व्यर्थ लागून जाशील गळाला दुनिया बघण्यास जाशील वरती व्यर्थ लागून जाशील गळाला व्यर्थ लागून जाशील गळाला व्यर्थ लागून जाशील गळाला